नमस्कार मंडळी. खरं सांगू, मुलींना स्त्रियांना थांबवणारे नेहमी लोक नसतात. कधी कधी बायकाच स्त्रियांच्या वाटेत उभ्या राहतात. आज मी जे बोलणार आहे ना, ते कदाचित सगळ्यांना पटणार नाही, पण काही काहींना पटेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि तुमची एक कमेंट खूप महत्त्वाची असते. एक बाई जेव्हा काहीतरी वेगळं करायला सुरुवात करते तेव्हा तिच्यासमोर अनेक चॅलेंजेस असतात. पण सगळ्यात जास्त हर्ट कधी होतं माहिती आहे तिला, जेव्हा तिच्यावर बोलणारे, तिच्यावर हसणारे, तिला जज करणारे हे सगळे तिच्या जवळचेच आणि खास करून स्त्रियाच असतात. हो, बायकाच असतात. ती जास्त पुढे जाईल, तिला एवढं अटेन्शन का मिळतंय, आता ती बदलली आहे, हे शब्द लहान वाटतात, पण आतून खूप काही तोडून टाकतात त्या. कारण एका बाईला दुसऱ्या बाईकडून काय अपेक्षा असते? सपोर्ट, समजून घेणं, पण मिळतं काय? कंपॅरिझन, जजमेंट, डाऊट आणि मग हळूहळू ती स्वतःवरच डाऊट घ्यायला लागते. मी काही चुकीचं करते का? पण खरं काय आहे माहिती आहे, ती चुकीची नसतेच कधी. ती फक्त पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. आणि कदाचित लोकांना हे बघायला जमत नाही, त्यांना आवडत नाही ते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एक बाई दुसऱ्या बाईचा हात खाली ओढत असेल ना, तर दोघेही तिथेच राहतात. पण जर एक बाई दुसऱ्या बाईचा हात धरत असेल, तर त्या दोघेही सोबत पुढे जाऊ शकतात. आपण पण आज ठरवू शकतो, आपण कोण होणार? ती जी मागे ओढते, की ती जी पुढे जाण्यासाठी मदत करते? कारण बदल कुठून सुरू होतो, तर तो आपल्यापासून होतो. जर तुम्ही कधी कोणाच्या जजमेंटमुळे थांबलात, तर आजपासून थांबू नका. आणि जर तुम्ही कोणाला जज केलं असेल, तर आजपासून त्यांना सपोर्ट करा. कारण खरी ताकद एकमेकींना खाली ओढण्यात नाही, तर एकमेकींना सपोर्ट करण्यात आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा, बायाच बायकांना थांबवतात का, की आपण हा बदल घडवू शकतो? आणि लाईक, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका. आणि चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी आजची डेली रुटीन मी हे दाखवते. सकाळी बाहेरचं झाडून घेतलं आधी, नंतर पुसलं, नंतर रांगोळी काढली. आणि इकडं मनू झोपलेली होती. शिवचं बघा, हा किती पसारा काढून ठेवलेला होता शिवने. नंतर माझी देवपूजा झाली, देवपूजा करून घेतली. त्यानंतर रात्रीचे जे भांडे घासलेले होते ते भांडे लावून घेतले. आणि नंतर मनूचे पप्पा सकाळी गेले होते रिक्षावरती. तर ते चहा पाण्याचे भांडे होते ते घासायचे होते, तर ते चहा पाण्याचे भांडे आधी घासून घेतले. नंतर मनू उठल्यानंतर परत चहा करावाच लागणार होता. स्वयंपाक पण करायचा होता, मनूचा टिफिन पण करायचा होता, कारण मनूला स्कूलला जायचं होतं. तर हे बाकीचे कामं पटापट आवरून घेतली आणि नंतर तिचा टिफिन पण केला. नंतर तिची तयारी करून तिला खाली सोडून आलो आणि नंतर मग दुकानात पण गेलो होतो आम्ही.